हॅलो गाईज, तर मी आलेलो आहे आत्ता सध्या स्लॅपवर. तर आज आपल्याला करायचं आहे ह्या कबूतरच्या घराचं रिझर्वेशन. तर आता इथं दरवाजा, इथं जाळी, हे सर्व बसवून घ्यायचं आहे. आतमध्ये पण जरासं असं चांगलं बनवून घ्यायचं आहे. तर आता मी हे काढतो. हे आपलं हे पॅक नाही, तर मी आता हे काढलं. तर आता हे काढल्याच्या नंतर हा प्लायवूड आपल्याला दरवाजासाठी वापरायचा आहे. तिथं बाजूला आपल्याला जाळी पण वापरायची आहे. तर आता मी हा प्लायवूड घेतलेला आहे आणि आता हा प्लायवूड मी आता इथं असा लावत आहे. आता इथं प्लायवूड हा लावल्याच्या नंतर मी आता मेजरमेंट करत आहे. तर आता मी इथं हे सर्व मार्किंग करून घेतलेले आहे. यासाठी मी सोपं जावं म्हणून मी आत्ताच इथे स्क्रूच्या मापाने ठोकत आहे. तर आता माझी हातोडी सध्या मला सापडली नाही म्हणून मी अशा दगडाने ठोकत आहे. तर तिथं मी आता हे लावून घेत आहे. अभी इधर हे असं दिसत आहे. तर आता मी ह्याचा नट गोल्ड पॅट करत बस कर. तर मी आता नट बोल्टनं पॅक करत आहे. तर आत्ता आपल्या हा दरवाजा पूर्ण बसवून झालेला आहे. दरवाजा आत्ता पूर्ण बसवून झाला व इथे लॉकसाठी क्लिप पण लावलेला आहे. तर दरवाजा आता हा असा उघडला आणि इथं आता हा ओपन स्पेस जो आहे का, त्या स्पेसमध्ये बसवायची आहे आता आपल्याला जाळी. आता आपण इथं बसवून घेऊया. मेजरमेंटनुसार कटिंग वगैरे सगळं आता ह्या जाळीचं करायचं आहे आपल्याला. लाकडाला लॉकची हुक बसवलेला आहे आत्ता. तर आता हे लाकूड इथं आपल्याला फिट करायचं आहे. असं आता हे अशी कडी बसवली आहे, म्हणजे आता कबूतर उघडल्यावर हे एवढंच ओपन राहणार असं. आणि परत बंद करायच्या टायमाला आपण हे इथं बसवायचं. आणि आता आपल्याला इथं जाळी बसवून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला ही अशी जाळी नीट बसवून घ्यायची आहे. तर इथं आत्ता जाळी बसवलेली आहे. आता ही जाळी खूपच टाईट बसलेली आहे. आणि हा दरवाजा लावण्यासाठी इथं असा बसतो दरवाजा आणि इथं ही कडी बसते अशी, कारण की आपल्याला कबूतर बंद करायचे म्हणल्यावर लॉक लावायला येतं. आणि आता जाळी बसवल्याच्या नंतर पूर्ण हे असं दिसत आहे. आणि इकडून पण त्यांना भरपूर हवा जाण्यासाठी जागा आहे. तर आत्ता मी आपल्या लॉफ्टला जाळी व दरवाजा बसवलेला आहे. तर आत्ता मी घरामध्ये आलेलो आहे. आल्यावर काय बघतोय तर माशांचं पाणी खूपच घाण झालेलं आहे. माशांचं ह्या पाणी खूपच घाण झालेलं आहे, तर बदलावं पण लागेल. आणि अरे बापरे, ही तर मोली फिश मेली आपली. एक मोली फिश पण मेली आपली. ही वाली मोली फिश आपली मेली. कसं काय मेली त्याचं रिझन आता बघावं लागेल मला. मेली तर आता मोली फिश मेली, तिला बाहेर काढलं पण पाणी खूपच घाण झालेलं आहे. या झेब्रा गप्पी फिशचं पाणी चांगलंच आहे म्हणून यांचं काही बदलायची गरज नाही. आणि या बेटा फिशचं पण चांगलं आहे. तर मी आता आलेलो आहे इकडचं आपलं मोली फिशचं ब्रीडिंग सेटअपमध्ये काय चालू आहे काही नाही बघण्यासाठी. तर हे आपले 500 मोली फिशचे पिल्ले आहेत. याच्यामध्ये 100 आहेत आणि 400 हौदामध्ये टाकलेले आहेत. अजून ह्या गोल्ड मोलीनं खूपच दिवस झाले पिल्ले दिले नाहीत आणि या ब्लॅक मोलीनं पण दिलेच नाहीत पिल्ले. तर इथं खूपच ह्या गॅलरीमध्ये राडा आहे. आणि ह्या कोपऱ्यांमध्ये मी आत्ता आउटडोअर मोली फिशचं सेटअप करणार आहे. ह्या झाडं पुढं बिडं घेऊन मी इथं आउटडोअर मोली फिशचं सेटअप करणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून झाडांना खूपच ऊन लागत आहे म्हणून ही हिरवी नेट लावायला आणली. त्यामुळे आपल्या मोली फिशचे आउटडोअर सेटअप ब्रीडिंग सेटअपला जास्त ऊन पण लागणार नाही. तर आता मी थोड्या वेळातच हे इथलं करून घेत आहे. तर बघा, ही आपली गोल्डन स्नोबॉल मोली फिश मेलेली आहे. मला पण खूपच रडू येत आहे. आता मी आलेलो आहे खाली. आता मी आपल्या डॉगला हुडकत होतो, तर आपला डॉग इथं झोपलेला आहे. कुठं गेली बघूया. तर आपली जिमी पण बोलवलं की लगेच आली. टॉमी पण बघत आहे आपला जेम. हा टॉमी नाही, याचं नाव जेम आहे. खूपच आपली म्हातारी झालेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून खूपच झाडांना पाणी द्यायची गरज पडत आहे. तर आज मी ह्या सगळ्या माझ्या गार्डनमधल्या झाडांना पाणी देणार आहे. ह्या जास्वंदीला त्याला ह्या सगळ्यांना देणार आहे. पाणी द्यायची गरज पडत आहे. कशी याला भाकरी आणि
चिकनची भाजी टाकलेली ही खात आहे आता. आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटत राहतील. बाय बाय.